नमस्कार सगळ्यांना. लग्नानंतरचे प्रेम या कथेचा भाग 19 सुरू आहे. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ जहागीरदार वाड्यात नेहमीसारखीच धावपळ सुरू होती. पण आज सायलीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो होता. काल रात्री घडलेला तो डान्स, तो कोट मुवमेंट आणि कारमधला तो अंगावर आलेला ब्रेक, हे सगळं आठवून सायली स्वतःशीच गालातल्या गालात हसत होती. ती डायनिंग टेबलवर नाश्ता लावत होती, पण तिची नजर सारखी वरच्या जिन्याकडे जात होती. वेदांत कधी खाली येतो याची ती वाट बघत होती. थोडा वेळात वेदांत खाली आला. त्याने एक डार्क ग्रे कलर रंगाचा फॉर्मल सूट घातला होता. सायली आणि वेदांतची नजर एक झाली. दोघांनाही काल रात्रीचा तो प्रसंग आठवला. सायलीने पटकन लाजून नजर खाली वळवली आणि ती ताट म्हणण्यात बिझी असल्याचं नाटक करू लागली. वेदांतने तिच्याकडे बघून एक गोड पण सिक्रेट स्माइल दिली. तो डायनिंग टेबलवर येऊन बसला. तो मुद्दाम नॉर्मल बिहेव करत होता, पण त्याचं लक्ष पूर्णपणे सायलीवरच होतं. तेवढ्यात समीर आणि वेदिका तिथे आले. समीरने वेदिकाला डोळा मारला आणि वेदिकाने त्याला एक स्माइल दिली. समीरने वेदांच्या खांद्यावर हात ठेवला. काय भावा, काल रात्री झोप लागली नाही की फक्त रोमॅन्टिक स्वप्नच बघत होतास? वेदांचा चेहरा थोडा लाल झाला. तो गप्प बस समीरा, मी एकदम नॉर्मल होतो. वेदिका हसली. हो हो, ते दिसतंयच आम्हाला. समीर आणि वेदिकाने एकमेकांकडे बघून एक इशारा केला. दुपारची वेळ. जहागीरदार ग्रुप ऑफ कंपनीजचं ते हेड ऑफिस. सायली पहिल्यांदाच वेदांत सोबत त्याच्या मेन ऑफिस मध्ये प्रॉपर कामासाठी आली होती. जेव्हा सायली ऑफिस मध्ये आली तेव्हा सगळे स्टाफ मेंबर्स उभे राहिले आणि त्यांनी अत्यंत आदराने गुड मॉर्निंग मॅडम म्हणत तिला रिस्पेक्ट दिला. सायलीला हे सगळं खूप नवीन वाटत होतं. वेदांतने सायलीला स्वतःच्या केबिन मध्ये नेलं. त्याने मुद्दाम सायलीचा टेबल स्वतःच्या टेबलाच्या अगदी जवळ ठेवला होता, जेणेकरून त्याला तिला सतत बघता येईल. सायली, वेदांतने एक फाईल तिच्यासमोर ठेवली. हे काही क्लायंटचे डिटेल्स आहेत. मला हे आज संध्याकाळपर्यंत चेक करून हवेत. जी सर, सायली म्हणाली. काम सुरू झालं. वेदांत लॅपटॉपवर काम करत होता, पण त्याची नजर सारखी सायलीकडे जात होती. सायली सुद्धा मुद्दाम कधी कधी मान वर करून त्याच्याकडे बघायची. जेव्हा दोघांची नजर एक व्हायची तेव्हा दोघेही पटकन मान खाली घालायचे. हे छोटे छोटे आय कॉन्टॅक्ट मुवमेंट खूप क्यूट आणि रोमॅन्टिक होते. संध्याकाळचे 7 वाजले. ऑफिस मधले सगळे लोक हळूहळू घरी जायला लागले होते. समीर आणि वेदिकाने आपला प्लॅन एक्झिक्यूट करायला सुरुवात केली. समीरने सिक्युरिटी गार्डला बोलावून हळूच काहीतरी इन्स्ट्रक्शन्स दिले. त्यानंतर समीर वेदांतला केबिन मध्ये आला. वेदांत, समीर म्हणाला, मला थोडं अर्जंट काम आलंय. मी आणि वेदू आत्ताच निघतोय. तू आणि सायली सोबत याल ना घरी? वेदांतने लॅपटॉप बंद करत म्हटलं. हो, आम्ही सुद्धा निघतोच आहोत थोड्या वेळात. समीरने सायलीकडे बघितलं आणि तो तिथून निघून गेला. आता ऑफिस मध्ये फक्त वेदांत आणि सायली उरले होते. बाहेर अचानक काळोख दाटून आला होता. पुण्यात पाऊस सुरू झाला होता. आकाशात विजा चमकत होत्या आणि जोराचा वारा सुटला होता. वेदांतने आपली बॅग पॅक केली. चल सायली, आपल्याला निघायला हवं. बाहेर पाऊस सुरू होईल. सायलीने तिची बॅग घेतली. ती आपला फोन चेक करू लागली. अरे, सायलीने फोन कडे बघत म्हटलं. सर, माझ्या फोन मध्ये नेटवर्क नाहीये. काय? वेदांतने स्वतःचा फोन काढला. अरे, माझा फोन सुद्धा स्विच ऑफ झालाय. बॅटरी डाऊन होती. दोघेही थोडे कन्फ्युज झाले. सर, आपण खाली जाऊन लँडलाईन वरून ड्रायव्हरला फोन करू, वेदांत म्हणाला. ते दोघे केबिनच्या बाहेर आले. तेवढ्यात बाहेर जोराचा पाऊस सुरू झाला आणि त्या सेकंदाला ऑफिसची सगळी लाईट गेली. पूर्ण ऑफिस मध्ये भयंकर अंधार पडला. सायलीच्या काळजाचा ठोका सुटला. तिला अंधाराची खूप भीती वाटायची. सायलीच्या तोंडातून नकळत एक हलकीशी किंकाळी बाहेर पडली. ती घाबरून 2 पावलं मागे सरकली आणि तिने कुणाचा तरी हात जोरात पकडला. तो वेदांतचा हात होता. सायलीने वेदांतचा हात इतक्या घट्ट पकडला होता की तिची नखं वेदांतच्या हातावर रुतत होती. ती थरथर कापत होती. सायली, वेदांतने अत्यंत मवाळ आणि शांत आवाजात म्हटलं, घाबरू नकोस, मी आहे इथे. वेदांतचा तो आवाज ऐकून सायलीला थोडा आधार वाटला, पण तिने त्याचा हात सोडला नाही. पण वेदांतने आपला दुसरा हात सायलीच्या हातावर ठेवला. त्याने तिला अत्यंत जवळ ओढलं. त्याने स्वतःच्या खिशातून सायलीचा फोन काढला आणि कशी तरी त्याची फ्लॅशलाईट ऑन केली. त्या फोनच्या प्रकाशात सायली आणि वेदांतचे चेहरे एकमेकांच्या अगदी जवळ होते. सायलीचे डोळे भीतीने विस्फारले होते आणि ती वेदांतच्या छातीला जवळजवळ चिटकून उभी होती.
वेदांतला तिच्या श्वासाचा आवाज स्पष्ट ऐकत होता. काय झालं? वेदांतने अत्यंत हळुवारपणे तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं. मला अंधाराची खूप भीती वाटते सर, सायलीने हुलकीत म्हणलं. मला ते अंधार कोठडी आठवते जिथे तुम्ही. सायलीचं वाक्य पूर्ण होण्याआधीच वेदांतने तिच्या ओठावर स्वतःचं बोट ठेवलं. श्री, वेदांचा आवाज खूप गिल्टी आणि डार्क होता. प्लीज सायली, मला त्या गोष्टीची आठवण करून देऊ नकोस. मला स्वतःचाच खूप राग येतो. आता तू सेफ आहेस. मी तुला कधीच अंधारात एकटं सोडणार नाही. वेदांच्या या वाक्याने सायलीच्या हृदयाची धडधड आणखीनच वाढवली. बाहेर पाऊस आणखी जोरात सुरू झाला होता. विजा चमकत होत्या. त्या विजांच्या प्रकाशात सायलीला वेदांचा तो राकीट पण काळजीने भरलेला चेहरा दिसत होता. दोघांची नजर एकमेकांत लॉक झाली होती. तो अत्यंत इंटेन्स आणि रोमॅन्टिक आय कॉन्टॅक्ट होता. चल, आपण माझ्या केबिन मध्ये जाऊन बसूया. ते एक इमर्जन्सी लॅम्प आहे, वेदांत म्हणाला. वेदांतने सायलीचा हात पकडला आणि तो तिला घेऊन स्वतःच्या केबिन मध्ये आला. त्याने तो इमर्जन्सी लॅम्प लावला. केबिन मध्ये एक मंद आणि रोमॅन्टिक प्रकाश पसरला. वेदांतने सायलीला सोफ्यावर बसवलं. तू इथे बस, मी खाली जाऊन बघतो सिक्युरिटी आहे का. वेदांत म्हणाला. नाही. सायलीने पटकन त्याचा हात पकडला. प्लीज, मला इथे एकटं सोडून जाऊ नका, मला भीती वाटते. वेदांत थांबला. त्यांनी सायलीकडे पाहिलं. तिचे ते घाबरलेले आणि निरागस डोळे बघून वेदांतचं मन पूर्णपणे वितळलं. तो तिच्या शेजारी सोफ्यावर बसला. ठीक आहे, मी नाही जात कुठे, वेदांत हसून म्हणाला. सायलीला थोडं रिलॅक्स वाटलं. काही वेळ शांततेत गेला. फक्त खिडकीतून येणारा पावसाचा आवाज येत होता. तुम्ही 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 कधी कधी खूप वेगळे वाटता सर, सायलीने अचानक अंधारात शांतता मोडत म्हटलं. वेदांतने तिच्याकडे पाहिलं. म्हणजे सायली म्हणाली. कधी कधी तुम्ही खूप रागवता, माझा अपमान करता आणि कधी कधी तुम्ही एवढी काळजी करता जसं काही मी तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. मला समजतच नाही की खरे वेदांत सर कोणते आहेत. वेदांतने दीर्घ श्वास घेतला. त्याला काय उत्तर द्यावं ते समजत नव्हतं. तो सायलीच्या डोळ्यात बघत म्हणाला. खरे वेदांत सर तेच आहेत जे आता तुझ्या समोर बसलेले आहेत. मला माहिती नाही माझ्या रागामुळे तुला किती त्रास झालाय, पण जेव्हा तू अशी घाबरतेस ना, तेव्हा मला माझा राग विसरून जातो. सायलीच्या ओठांवर एक अत्यंत गोड स्माईल आली. वेदांतने मुद्दाम वातावरण हलकं करण्यासाठी म्हटलं. पण सायली, तू एवढी मोठी झालीयस की अजूनही अंधारला घाबरतेस, लहान मुलासारखं. सायलीने मुद्दाम रागवल्यासारखं केलं. सर, भीती कोणालाही वाटू शकते आणि त्यात हसण्यासारखं काही नाहीये. हो हो, वेदांत हसला. पण मला तर वाटलं होतं की तू खूप स्ट्रॉंग आहेस. सोनलच्या अंगावर गरम चहा फेकायला तू तर अजिबात घाबरली नाहीस. सायली खळखळून हसली. ते तर आत्यांचं प्लॅनिंग होतं. दोघेही हसत होते. त्यांच्यातली ती ऑकवर्ड शांतता आता एका क्यूट आणि रोमॅन्टिक गप्पांमध्ये बदलली होती. तेवढ्यात सायली उठून उभी राहिली. मला खूप तहान लागली, मी पाणी घेते. ती टेबलकडे जाऊ लागली. पण अंधारामुळे तिचा पाय एका वायरमध्ये अडकला. सायलीचा तोल गेला आणि ती खाली पडू लागली. सायली, वेदांत झटक्यात उभा राहिला. त्याने वेगाने पुढे होऊन सायलीला खाली पडण्याआधीच स्वतःच्या बाहूंमध्ये पकडलं. सायलीचे दोन्ही हात वेदांच्या खांद्यावर घट्ट रोवले गेले आणि वेदांचे हात तिच्या कमरेभोवती विळखा घालून होते. सायलीचा चेहरा वेदांच्या चेहऱ्याच्या इतका जवळ होता की दोघांचे श्वास एकमेकांना स्पर्श करत होते. केबिन मध्ये फक्त आणि फक्त त्या दोघांच्या हृदयाच्या धडधडीचा आवाज येत होता. वेदांची नजर सायलीच्या ओठांवरून हळूहळू तिच्या डोळ्याकडे गेली. त्याच्या डोळ्यात एक ओढ होती. सायलीला वाटलं वेदांत तिला आता किस करेल. तिने लाजेने आणि संकोचाने आपले डोळे मिटून घेतले. पण वेदांतने तिला हळूच सरळ उभं केलं. तू ठीक आहेस ना? वेदांतचा आवाज खूप कापरा झाला होता. हो, सायलीने हळूच मान हलवली. बाहेर पाऊस आता खूप भयंकर वाढला होता. वाऱ्याचा आवाज खिडक्यांवर आदळत होता. वेदांतने खिडकी बाहेर पाहिलं. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि सायलीकडे बघत म्हणाला. सायली, बाहेर पाऊस खूप वाढलाय आणि लाईट येण्याची काही चिन्ह दिसत नाही. सायलीने घाबरून वेदांतकडे पाहिलं. म्हणजे वेदांत तिच्या डोळ्यात इंटेन्स नजर टाकून म्हणाला. आज बहुतेक आपल्याला इथेच थांबावं लागेल. काय? सायली शॉक झाली. ती आणि वेदांत पूर्ण रात्र एका अंधार ऑफिसमध्ये एकटे. सायली आणि वेदांत एकमेकांकडे एकटक पाहिलं.
बाहेर पुण्यात पावसाने अक्षरशः हाकार माजवला होता. आकाशात विजांचा कडकड सुरू होता. वाऱ्याचा वेग इतका भयंकर होता की झाडाच्या फांद्या जोरात हलत होत्या. पण इकडे समीरच्या गाडीत मात्र एक वेगळं सेलिब्रेशन चालू होतं. समीरने स्टेअरिंगवर हात मारत वेदिकाला एक कडक हाय दिला. यस, फायनली, समीर हसत म्हणाला. आज आपला प्लॅन 100% सक्सेसफुल झाला. वेदिका सुद्धा फळफळून हसली. हो ना समीर, दादा आणि साई पूर्ण रात्र त्या अंधाऱ्या ऑफिसमध्ये एकटे असणार. आता तरी त्यांच्यातला तो फालतू इगो गळून पडेल. समीरने डोळा मारला. अगं, नुसता इगो नाही गळून पडणार. आज वेदांत जहागीरदार पूर्णपणे सायलीच्या प्रेमात क्लीन बोल होणार. वेदिकाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. म्हणजे तू असं एवढ्या कॉन्फिडन्सने कसं बोलू शकतोस? समीरने एक अत्यंत खटाळ स्माइल दिली. कारण मी आज दुपारीच वेदांच्या केबिन मध्ये एक छोटा ट्रॅप सेट करून आलोय. दुपारी जेव्हा वेदांत आणि सायली कामात बिझी होते तेव्हा समीर हळूच वेदांच्या केबिनला लागून असलेल्या छोट्या पॅन्ट्री मध्ये गेला होता. तिथे एक छोटा मिनी फ्रीज होता. समीरने स्वतःच्या बॅगेतून एक वाईनची बॉटल काढली आणि त्याने अत्यंत हुशारीने फ्रीज मध्ये ठेवलेल्या 2 फ्रेश ज्यूसच्या बॉटल्स मध्ये ती वाईन मिक्स केली. त्याने वाईनचं प्रमाण खूप कमी ठेवलं होतं जेणेकरून ज्यूसची टेस्ट बदलणार नाही. पण ती पूर्ण बॉटल प्यायल्यावर एक अत्यंत हलकी आणि रोमॅन्टिक नशा नक्कीच चढेल. डन, समीर स्वतःशीच हसत पुटपुटला होता. आज रात्री जेव्हा हे दोघे ऑफिसमध्ये अडकतील तेव्हा हे ज्यूस त्यांना एकमेकांच्या जवळ आले. वेदिका शॉक होऊन समीरकडे बघत होती. ओ माय गॉड समीर, तू त्या ज्यूस मध्ये वाईन मिक्स केलीस? वेदिकाने तोंडावर हात ठेवला. दादाला समजलं तर तो तुझं काय करेल? समीर जोरजोरात हसू लागला. अगं, खून करेल किंवा थँक्यू बोलेल तर उद्या सकाळी बघू आपण. आज रात्री वेदांचा तो बॉस ॲटिट्यूड पूर्णपणे गायब होणार आणि तो सायलीला पूर्णपणे एक्सेप्ट करणार. दिस इज माय गॅरंटी. दोघेही हसत हसत वाड्याच्या दिशेने निघून गेले. इकडे ऑफिसमध्ये भयंकर अंधार होता. वेदांत आणि सायली त्यांच्या केबिन मध्ये एका सोफ्यावर बसले होते. बाहेरचा पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. उलट तो आणखीनच रौद्र धारण करत होता. पावसामुळे वातावरण भयंकर गारवा निर्माण झाला होता. ऑफिसचे एसी बंद होते तरीही काचरमधून येणाऱ्या थंडीमुळे केबिन मध्ये कुडकुडणारी थंडी वाजत होती. सायलीने स्वतःचे दोन्ही हात अंगाभोवती घट्ट गुंडाळून घेतले होते. ती थंडीने अक्षरशः थरथर कापत होती. तिचे दात एकमेकांवर वाजत होते. वेदांची नजर तिच्याकडे गेली. त्याला मोबाईलच्या त्या अंधुक फ्लॅशलाईट मध्ये सायलीची ती कुडकुडणारी अवस्था बघवली नाही. सायली, तुला खूप थंडी वाजते ना? वेदांत अत्यंत काळजीने म्हणाला. सर, खूप गारवा आलाय अचानक. सायली थरथर त्या आवाजात कुजबुजले. वेदांत जागेवर उठला. त्याने सायलीचा हात पकडला. चल माझ्यासोबत. कुठे? सायलीने घाबरून विचारलं. इथेच. वेदांतने तिला हाताला धरून उभं केलं. माझ्या केबिनच्या मागे माझी एक पर्सनल रेस्ट रूम आहे. मी कधी कधी ओव्हरटाईम करताना तिथेच थांबतो. तिथे बेड आणि ब्लँकेट आहे. तिथे थोडं उबदार वाटेल तुला. चल. वेदांत सायलीला घेऊन त्या केबिनच्या मागच्या एका सिक्रेट दरवाजातून आत गेला. ती रूम खूप छोटी पण अत्यंत कोझी आणि लक्झरियस होती. तिथे एका कोपऱ्यात एक छोटा बेड होता. बाजूला एक सोफा आणि एक मिनी फ्रीज होता. रूमच्या खिडक्या नसल्यामुळे तिथे बाहेरची थंडी जास्त जाणवत नव्हती. वेदांतने बेडवर ठेवलेलं एक जाड मखमली ब्लँकेट घेतलं आणि ते अत्यंत हळुवारपणे सायलीच्या अंगावर लपेटलं. सायलीने ते ब्लँकेट स्वतःभोवती घट्ट पकडला. त्या ब्लँकेट मध्ये सुद्धा वेदांच्या परफ्यूमचा तो डार्क आणि मॅनली सुवास होता. आता ठीक वाटतंय? वेदांतने विचारलं. सायलीने मान हलवली. हो सर, थँक्यू. वेदांतने तिथे ठेवलेला एक कॅन्डल पेटवली आणि मेणबत्तीच्या पिवळसर प्रकाशात छोटीशी रूम अत्यंत रोमॅन्टिक आणि इंटेन्स वाटत होती. तुला तहान लागली असेल ना? वेदांत म्हणाला. मी फ्रीज मधून पाणी काढतो. वेदांतने तो छोटा फ्रीज उघडला. त्यात पाण्याची बॉटल नव्हती पण समीरने ठेवलेल्या त्या 2 ज्यूसच्या बॉटल्स होत्या. पाणी नाहीये, हे ज्यूस आहे, हे पी, थोडं बरं वाटेल. वेदांत एक बॉटल सायलीला दिली आणि दुसरी स्वतः उघडली. सायलीला खरंच खूप तहान लागली होती आणि तिला थोडी एनर्जी हवी होती. तिने ती बॉटल ओठांना लावली आणि ती गटागटा ते ज्यूस पिऊ लागली. ज्यूसची टेस्ट खूप छान आणि गोड होती. तिला अजिबात समजलं नाही की त्यात वाईन मिक्स केलेलं आहे. वेदांतने सुद्धा स्वतःची बॉटल एका दमात संपवली. दोघेही त्या बेडवर एकमेकांपासून थोड्या अंतरावर टेकून बसले. बाहेर पावसाचा आवाज घुमत होता.
15 मिनिटं उलटून गेली आणि समीरच्या त्या असर आता त्याच्या शरीरावर दिसू लागला. सायलीच्या अंगातील ती थंडी अचानक गायब झाली. तिला तिच्या शरीरात एक वेगळीच उष्णता आणि एक प्रकारची हलकीशी नशा जाणवू लागली. तिचं डोकं थोडं जड वाटत होतं, पण तिला आतून खूप रिलॅक्स आणि हॅपी फील होत होतं. तिच्या मनातील वेदांची ती भीती, तो संकोच, तो बॉस आणि असिस्टंटचा जो पडदा होता तो आता त्या वाईनच्या नशेमुळे पूर्णपणे गळून पडला होता. ती हळूच हसली. वेदांची अवस्था सुद्धा वेगळी नव्हती, त्यालाही तीच फिलिंग्स येऊ लागली होती. त्याचा तो रागीट होत ऍटिट्यूड सगळं काही त्या मेणबत्तीच्या प्रकाशात वितळून गेलं होतं. त्याने सायलीकडे पाहिलं. सायली ब्लँकेट अंगावर घेऊन बसली होती आणि ती स्वतःशीच हसत होती. काय झालं, का हसतेस? वेदांचा आवाजात आता तो कडकपणा नव्हता. त्याचा आवाज एकदम सॉफ्ट आणि थोडा नशेदार झाला होता. सायलीने आपली मान वळवून वेदांच्या थेट डोळ्यात पाहिलं. तिचे डोळे वाईनच्या नशेमुळे थोडे लालसर आणि खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होते. मी असे विचार करत होते, सायली हसत हसत म्हणाली, की तुम्ही कधी कधी किती गोड वागता. गोड. वेदांतला तिच्या तोंडून हा शब्द ऐकून खूप भारी वाटलं. तो थोडा तिच्या जवळ सरकला. हो, गोड. सायलीने स्वतःच्या बोटांनी हवेत काहीतरी आकार बनवत अत्यंत क्यूटपणे म्हटलं. एरवी तुम्ही माझ्यावर एवढे ओरडता, मला खडूस बॉस सारखे वागवता, आणि आता बघा स्वतःचा कोट देता, ब्लँकेट देता. सायलीच्या त्या बोलण्यात एक वेगळाच बोल्डनेस आला होता. तुम्ही माझ्याशी एवढे चांगले का वागलात सर? सायलीने थेट वेदांच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं. वेदांचा श्वास थोडा जड झाला. तुम्हाला मी आवडते का? सायलीने अत्यंत निरागस पण नशेच्या भरात थेट प्रश्न विचारून टाकला. वेदांत शॉक झाला, पण त्याला ती नशा इतकी भारी वाटत होती की तो सुद्धा आता स्वतःला कंट्रोल करण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो सायलीच्या आणखी जवळ आला. तो इतक्या जवळ आला की सायलीला त्याच्या श्वासातील तो वाईनचा हलकासा सुगंध जाणवला. हो, वेदांतने अत्यंत डाग आणि रोमॅन्टिक आवाजात कबूल केलं. मला तू आवडतेस. सायलीच्या हृदयाचा ठोका चुकला. वेदांतने आपला हात पुढे केला आणि त्याने सायलीच्या खांद्यावरून आलेली केसाची एक बट अत्यंत हळुवारपणे तिच्या कानाच्या मागे केली. तुझा तो साधेपणा, वेदांत तिच्या डोळ्यात हरवून बोलत होता. तुझी ती बडबड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझा तो मोगऱ्याचा सुवास. मला वेड लागतो सायली. हे शब्द ऐकून सायलीच्या अंगावर काटा आला, पण नशेमुळे तिला अजून मागे सरकली नाही. ती खळखळून हसली. खोटाडे आहात तुम्ही. सायलीने अत्यंत क्यूटपणे वेदांच्या छातीवर स्वतःच्या नाजूक बोटाने हलकासा प्रहार केला. पण मला तर फक्त रागवायला येतं. वेदांतने सायलीचा तो बोट स्वतःच्या हातात पकडलं. नाहीये मी खोटारडा. वेदांत हसला. आणि आता मी रागवणार नाहीये तुझ्यावर, कधीच नाही. दोघांमध्ये खूप क्यूट हसण्या, खेदळण्याची आणि एकमेकांना टीज करण्याची मुवमेंट सुरू झाली. सायली वेदांतच्या खांद्याला धक्का देत हसत होती आणि वेदांत तिला थांबवण्यासाठी तिचे हात पकडत होता. त्यांच्यातलं ते अंतर आता पूर्णपणे मिटलं होतं. तेवढ्यात बाहेर विजांचा भयंकर मोठा कडकडाट झाला. सायली दचकली. बापरे, किती जोरात पाऊस पडतोय. सायली तोल सांभाळत उभी राहिली. मला खिडकीतून बघायचंय. सायली त्या नशेच्या भरात खिडकीच्या दिशेने जाण्यासाठी वळली, पण तिच्या अंगावरचं ते ब्लँकेट खाली पडलं आणि नशेमुळे तिचे पाय अडखळले. तिचा तोल पूर्णपणे गेला आणि ती जमिनीवर कोसळणार. सायली वेगाने झटक्यात उभा राहिला. त्याने विजेच्या वेगाने पुढे होऊन सायलीला खाली पडण्याआधी स्वतःच्या बाहूंमध्ये झेललं. सायली पूर्णपणे वेगांच्या मिठीत जाऊन आदळली. पण नेमकं याच वेळी एक भयंकर मोठा अपघात घडला. जेव्हा सायली खाली पडत होती तेव्हा तिच्या साडीचा तो पदर आणि पदराला लावलेली पिन बाजूला असलेल्या एका लोखंडी फाईल रॅकला जोरात अडकली होती. जर वेदांतने तिला स्वतःकडे ओढलं तशी ती पिन तुटली. आणि सायलीच्या साडीचा तो पूर्ण पदर एका झटक्यात खाली सरकला. सायली आता फक्त एका नाजूक स्लीवलेस ब्लाउज आणि मध्ये वेदांच्या बाहूमध्ये अडकली होती. रूममध्ये फक्त त्या मेणबत्तीचा मंद उजेड होता. वेदांची नजर नकळत खाली गेली आणि त्याचा श्वास तिथे थांबला. सायलीचा तो पूर्णपणे गोरा, नाजूक आणि उघडा खांदा, तिची ती खोल आणि सुंदर पाठ, सगळं काही वेदांच्या नजरेस पडलं. वेदांच्या डोळ्यातली ती क्यूट आणि हसरी नशा आता एका सेकंदात भयंकर, इंटेन्स आणि वाईल्ड ओढीमध्ये बदलली. सायलीला जेव्हा समजले की तिचा पदर पडलाय तेव्हा ती लाजेने आणि संकोचाने पाणी पाणी झाली. तिची ती नशा एका क्षणासाठी बाजूला झाली. तिने घाबरून आपले दोन्ही हात स्वतःच्या छातीजवळ क्रॉस करून स्वतःला कव्हर करण्याचा प्रयत्न केला.
तर सर, सायली अत्यंत कार्य आणि थरथरत्या आवाजात कुजबुजली. मी साडी तिने खाली वाकून पदर उचलण्याचा प्रयत्न केला, पण वेदांच्या स्वतःवरचा कंट्रोल आता पूर्णपणे सुटला होता. त्या वाईनची नशा आणि सायलीचं ते उघडं आणि मादक रूप हे सगळं वेदांच्या मेंदूवर भयंकर वेड्यासारखं हावी झालं होतं. त्याने सायलीला हात पकडला आणि तिला वाकू दिलं नाही. त्याच्या डोळ्यात आता फक्त आणि फक्त एक पॉझिटिव्ह नवऱ्याची भूक होती. वेदांत सायलीचा श्वास वेगाने चालू होत लागला. वेदांतने आपला दुसरा हात अत्यंत हळुवारपणे सायलीच्या त्या उघड्या खांद्यावर ठेवला. वेदांच्या त्या गरम आणि राकट हाताचा स्पर्श जसा सायलीच्या उघड्या त्वचेला झाला, तसं सायलीच्या पूर्ण शरीरातून 1000 व्होल्टची वीज पास झाल्यासारखं झालं. तिच्या अंगावर अक्षरशः शहारे उभे राहिले. वेदांची ती बोटं तिच्या खांद्यावरून हळूहळू खाली तिच्या उघड्या पाठीवर सरकू लागली. त्याचा प्रत्येक स्पर्श सायलीला आतून वितळत होता. सायलीने त्याला थांबवलं नाही. तिने थांबवायचंच होतं नाही, कारण तिच्या मनातही वेदांसाठी तीच आग आणि तीच ओढ निर्माण झाली होती, जी त्या नशेमुळे आता बाहेर येत होती. सायलीने आपले डोळे गच्च मिटून घेतले आणि तिने आपली मान थोडी मागे झुकवली. वेदांतने तिला हळू स्वतःकडे ओढलं आणि एका झटक्यात तिला तिथल्या एका भिंतीला नेऊन लावलं. सायलीची पाठ त्या थंड भिंतीला लागली आणि समोरून वेदांचं ती धगधगतं शरीर तिला पूर्णपणे लॉक करून होतं. वेदांतचा चेहरा सायलीच्या मानेजवळ आला. त्याचा तो गरम आणि वाईनच्या सुगंधाने भरलेला श्वास सायलीच्या मानेवर पडत होता. सायलीची छाती वेगाने वर खाली येत. वेदांतने आपले ओठ सायलीच्या उघड्या खांद्यावर ठेवले. सायलीच्या तोंडातून नकळत एक भयंकर मादक आणि हळवा सुगंधका बाहेर पडला. वेदांतने ते ओठ तिच्या खांद्यावरून हळूहळू तिच्या मानेवर किस करत वर घेऊन आले. त्याचा प्रत्येक किस इतका डीप आणि ओढीने भरलेला होता की सायलीचं पूर्ण शरीर थरथर कापत होतं. तिचे दोन्ही हात आपोआप वर गेले आणि त्याची वेदांतच्या शर्टची कॉलर घट्ट पकडली. तिची बोट वेदांतच्या शर्टच्या बटनामध्ये इतकी घट्ट अडकली होती की वेदांतच्या शर्टचं 2 बटन तुटून खाली पडले. वेदांत सायलीच्या तोंडातून आता सर हा शब्द गायब झाला होता. ती फक्त त्याचं नाव कुजबुजत होती. वेदांतने आपला चेहरा वर काढला. दोघांची नजर एक झाली. त्या अंधुक प्रकाशात दोघांच्याही डोळ्यात फक्त आणि फक्त एकच गोष्ट होती, एकमेकांमध्ये पूर्णपणे सामावून जाण्याची भयंकर ओढ. सगळे गैरसमज, सगळा राग, सोनल तो अंधार कोठडीचा प्रसंग, सगळं काही एका क्षणात जाळून खाक झालं होतं. वेदांतने आपले दोन्ही हात सायलीच्या चेहऱ्याभोवती ठेवले. त्याने तिचा चेहरा अत्यंत प्रेमाने स्वतःच्या हातात पकडला. सायलीने आपले डोळे मिटले आणि वेदांतने अत्यंत वाईट, पॅशनेट आणि डार्क पद्धतीने आपले ओठ सायलीच्या थरथरणाऱ्या ओठांवर लॉक केले. तो किस कोणताही साधा किस नव्हता. त्यात वेदांची ती रात्रभराची तडफड होती, त्याचं ते साठलेलं प्रेम होतं आणि सायलीची ती आतुरता होती. तो एक अत्यंत स्लो बर्न पण हळूहळू भयंकर इंटेन्स होत जाणारा किस होता. वेदांतचे हात सायलीच्या पाठीवरून तिच्या केसांना कुरवत होते आणि सायलीने आपले हात वेदांच्या मानेभोवती घट्ट विळका घालून त्याला स्वतःच्या आणखी जवळ ओढलं होतं. बाहेर पावसाचा तो भयंकर आवाज, विजांचा कडकडाट आणि आत या छोट्याशा रोमॅन्टिक रूम मध्ये 2 जीवांचा 2 शरीराचं एक अत्यंत सुंदर असं मिलन सुरू होतं. तुम्हाला हा भाग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात काय होईल हे बघण्यासाठी नक्की पुढचा भाग बघा. धन्यवाद.